यावेळेस आणखीन बॅटचा फेस ओपन केलाय, इनफिल्डला भेटणारा चांगला स्ट्रोक, सुष्मित भोसले वेगाने धावतो, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा। सातत्याने जर पाहिलं तर झेलची संधी क्रिएट केली जाते, परंतु कॅच घेण्यामध्ये क्षेत्ररक्षक मात्र कुठेतरी अपयशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती। फक्त एखादा आयकॉनिक खेळाडू तुम्हाला मॅच जिंकून देऊ शकत नाही, तर त्यासाठी 11च्या 11 खेळाडूंनी जीवाची बाजी लावून खेळावं लागतं। यावेळेस पहा बॅटला इथे बॉल कुठेतरी ब्रश करून घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय। 1 धावाले संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 9 धावा। आपण पाहतोय स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा तालुक्याच्या सन्मानाची। सोनवडे खोतवाडीची सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिराळा तालुक्याच्या क्रिकेट मध्ये महत्वाचं योगदान दिलं, अर्थातच शंकरजी वसंत मोहिते, त्याचबरोबर ग्रामपंचायत चरणचे सदस्य आणि संस्थापक 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशनचे चरणगावचे सुपुत्र विशाल आनंदा नायकवडे, पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 डे नाईट फॉर्मॅट आणि सेकंड सेमीफायनल ची लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला अरुणदादा मोहिते दामवडे गावचे आणि त्यांच्या संघ मालकीचा संघ अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला शिरसटवाडीचे संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघ मालकीचा संघ। यावेळेस पहा काय घडलं जात आहे, ओ माय गॉड, पहिला फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला, दीपक बाद होताना पाहायला मिळेल। विजय पावले ज्या कामासाठी आले होते ते काम मात्र पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिला धक्का टीम SD लायन्स या टीमला, पहिला फलंदाज बाद झाला। दीपक बाद झाला। नवीन बॅटर अक्षय आला, अगदी फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती कुठेतरी जबरदस्त स्ट्रोक अपेक्षित होता, परंतु तितकंस टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कव्हर रिझनला अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाजाला इथे परतावा लागला। पाचुंबरी गावच्या हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, मिस्टर अक्षय दाखल झालेत, अक्षय डिसले। आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला, 9 धावा इथे खर्च केल्या गोलंदाजी करत असताना विजय पावले यांनी। शेवटचा बॉल सेन्सिबल क्रिकेट, त्यांना माहिती होतं की या फॉर्मॅट मध्ये एका गोलंदाजाला फक्त एकच षटक आहे आणि विजय पावले यांचा शेवटचा बॉल, कशाला रिस्क घ्या, आणि इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। रिस्क घेतल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, परंतु इथे जर पाहिलं तर संयम देखील दाखवणं तितकंच गरजेचं असतं। डॉट बॉलला 2 षटकांचा खेळ झाला समाप्त। 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या सनी सराफलेने, 1 चौकार सोडला तर 5 बॉल मध्ये पूर्णपणे शांत ठेवलं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाला, टीम SD लायन्स या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय। चला 2 षटकांचा खेळ संपला, मॅच स्पीडअप करा, अजून देखील फायनलची महत्वाची मॅच। एका बाजूला दादा बॉयज हा संघ फायनल मध्ये प्रवेश केलाय। आज हर्षल काळोखे तुम्हाला देखील अभिमान असेल, आज तुम्ही त्या टीम मध्ये नाहीये, परंतु दादा बॉयज हे टायटल जर पाहिलं तर प्रत्येकाने छातीवरती मिरवावं असं नाव म्हणजे दादा बॉयज, कारण की ज्या व्यक्तिमत्वानं शिराळा तालुक्याच्या क्रिकेट साठी अगदी सिंहाचा वाटा उचललाय। गोलंदाज राहुल आले, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर मारा ठेवायचा होता, वाईट बॉल आणि +1, 2 धावा। संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, 15 धावा। आज ही प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते, विशाल भाऊ नायकवडे, विजय जाधव, विजय रेटरेकर, सचिन दादा चव्हाण,
बबलू पाटील, सचिन मस्के, सचिन वाघमारे असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी हर्षल काळोखे विशेषतः दादा अगदी दुसऱ्या मॅच पासून बिचारा बसला स्कोरिंगचं काम करत अतिशय प्रामाणिक हर्षल काळोखे आणि बबलू पाटील अध्यक्ष आहेत. मी नुकतीच चर्चा करत होतो की या असोसिएशनला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी खूप संघर्ष केला त्यामध्ये संदीप पाटील बाबलू यांचं मात्र नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल कारण की एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी 32 शिराळा असोसिएशनला उंचीवरती नेण्यासाठी बराच संघर्ष केला आणि आज जर पाहिलं तर फॉरेस्ट खात्यामध्ये काम करत असताना आज ते देखील या स्पर्धेला मिस करतायत. अगदी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील आणि त्यांना देखील ही संपूर्ण त्यांची मॅनेजमेंट कमिटी मिस करते. या वेळेस सचिन मानेचा फटका फसलाय. कॅच खूप इम्पॉर्टंट कॅच. सचिन मानेला जीवनदान. सचिन माने सकाळी काय खाऊन आलाय? नशीब खाऊन नक्कीच आले असतील कारण की सातत्याने या स्पर्धेमध्ये सचिन मानेची कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाले. तर संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 22 धावा. या वेळेस व्हाईट बॉल आणि +1. जीवनामध्ये फुकट काही मिळत नाही परंतु गोलंदाजाने आता बंपर ऑफर वाटायला सुरुवात केली आहे. व्हाईट +1 बाय 1 गेट 1. अगदी घनसोलीच्या डीमार्ट मधून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एखादं कोल्ड्रिंकची बॉटल खरेदी करावी त्यावरती ऑफर असावी बाय 1 गेट 1 आणि त्याच प्रकारची ऑफर इथे गोलंदाजाने वाटले. इथे फुललेचा बॉल आडव्या बाटने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव घेतली आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. शरद बेद्रे थोडासा बॉल हातामधून निसटला आणि बॅकअप चांगला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेत ताकद नजाकत. सचिन मानेच्या बाट मधून अफलातून स्ट्रोक. बॉल करतोय हवाई सफर. सचिन माने जो असा खेळाडू ज्याला या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जीवनदान भेटलेत असा खेळाडू जिथे षटकार जात नाही तिथे षटकार मारून दाखवलाय सचिन मानेने. आणखीन एक फुल टॉस बॉल. आणखीन एक फुल टॉस बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. आता नाहीये. सुचिमित भोसले सांगतोय बस बाबा. सचिन माने हे पुस्तक आता मिटवा कारण की हा खेळाडू जर शेवटच्या बॉल पर्यंत राहिला तर मात्र धावा भरपूर करू शकतो. आणि सुष्मित भोसलेचं सेलिब्रेशन पहा. कॅच पकडल्यानंतर अप्रतिम जेल टिपलाय सुष्मित भोसलेने. कडक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सुष्मित भोसलेचा. फलंदाज सचिन माने अगदी जड पावलाने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. अगदी फुलटॉस बॉल होता त्यावरती ताकद तितकीशी मिळाली नाही या स्ट्रोकला आणि सुष्मित भोसले अगदी कॅच पकडली. त्याच्यानंतर टोपी पडत असताना टोपी देखील कॅरी केल्याने सेलिब्रेशन केला सुष्मित भोसलेने. फलंदाज इथे बाद झाला. महत्वाचा फलंदाज बाद. नवीन बॅटर अक्षय पाटोळे. योगेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला अक्षय आहे. खोलात टाकलेला बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय माळी यांची अप्रतिम रायझिंग स्टार
आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर विजय पावले यांच्या समेत तुम्हाला ज्यावेळेस 3 मॅचेस 4 मॅचेस 5 मॅचेस अशा खेळायला मिळतात ना, त्यावेळेस तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळतं. कारण की फक्त यावेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय दीपिक्सला कव्हरला भेदणारा बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. आलाय तो फलंदाज अक्षय डिसलीच्या बॅट मधून येतोय चौकार. पाचुंबरी गावचा आणि खास करून हर्षल काळोखेचा एक चांगला मित्र आणि चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साइड ला चांगला स्ट्रोक लगावलाय, क्षेत्ररक्षक आहेत बॉल पर्यंत एक धाव आली. संघाची धाव संख्या 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 36 धावा. धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 4 मार्गात असताना विजय बाळी चांगली गोलंदाजी करत असताना एक चौकार जरूर आलाय. स्ट्रायकरला योगेश. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल, एक धावाले डीप मध्ये क्षेत्ररक्षण, एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. संघाची धाव संख्या 2 ने वाढली 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 38 धावा. यावेळेस गोला टाकलेला बॉल, चांगली गोलंदाजी विजय बाळीचं कौतुक करेन. सातत्याने फलंदाजाला मात्र मोठ्या फटक्यांपासून बांधून ठेवलं जातंय. वाईड यॉर्करचा मारा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा मारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. ओहो, या बॉल वरती पॉवरफुल स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, खणखणीत दणदणीत 6 धावांसाठी आलाय तो SPL षटकार. योगेशच्या बॅट मधून आपण अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. ताकद नजाकत या दोन्ही गोष्टीचा प्रॉपर मिलाप आपल्याला पाहायला मिळाला. अगदी साइड स्क्रीनला चिरणारा भेदणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धाव संख्या वाढली जाते 44 या आकड्यावरती. 2 दिवसामध्ये धावा हर्षल बनत नव्हत्या, परंतु फायनलच्या मॅच मध्ये धावा बनायला सुरुवात झाली आहे. कारण की प्रत्येक फलंदाजाला माहित नाही आज नाही तर पुन्हा कधीच नाही. 5 वर्षानंतर आपण डे नाईट खेळतो आणि या डे नाईट मध्ये आजच्या फायनलच्या अंतिम रात्रीमध्ये तुम्हाला तुमचं 100% योगदान देणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि तेच योगदान आपल्याला या मॅच मध्ये देत असताना फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक आणि गोलंदाजीसाठी ओमकार दाखल झालाय. पहिल्या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय. डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती. अगदी अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघामध्ये खेळणारा अगदी कमी वयाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. संघाची धाव संख्या 1 ने वाढली. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 45 आकड्यावरती. 45 धावा. यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॉंग अपील, परंतु एक धाव इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये अंकित केली जाते. संघाची धाव संख्या 46 आकड्यावरती. 46 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस ड्राईव्ह केला, रनआउटची संधी आणि पंचांच्याकडे कुठेतरी अपील केली आणि टीव्ही अंपायर कडे मात्र दाद मागितली रनआउट साठी. तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा फैसला आपल्याला पाहायला मिळतोय.
तर नॉट आउट आहे. 10 विधी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजून देखील शेवटच्या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक. 9 बॉलचा इशारा. समोरच्या दिशेत फटका केला. 1 धावाले दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. रनआउटची संधी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 9 बॉलचा इशारा केला. आणि पुढचा बॉल फ्री. धावफलकावरती 50 धावा. अर्धशतक या ठिकाणी टीमचं सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळते. आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये हर्षल या धावा देखील प्रेशर निर्माण करू शकतात. यावेळेस फ्रीचा बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल सीमारेषा पार. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून 5 उमरी गावचा ब्रँड दाखवणारा ठोकलाय दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ताकद आणि बाहुबली षटकार आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती वाईट बॉल. या धावा टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाला प्रेशर निर्माण करू शकतात. या धावा दबाव निर्माण करू शकतात. धाव संख्या धावफलकावरती 57 धावा. अब तक 56 होते आणि आणखी ऍड झाले 57 धावा. यावेळेस हाफ ट्रॅकर. टायमिंग पण प्रॉपर, परंतु बॉल डिक्लेअर जोर मध्ये 1 धाव आल्या. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झाला. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 शिराळा प्रीमियर लीग कोणता संघ नक्कीच चॅम्पियन ठरणार हे सांगून जाणारी मॅच. चला बॉल द्या. सगळे बॉल करू नका, तर कुणीतरी येऊन बॉलची पूर्तता करा. शेवटचा बॉल. चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. अठ्ठावन्न धावा प्रथम बॅटिंग करत असताना टीम एसडी लॉयन्स या संघाने जमवल्या आणि 59 धावांचं लक्ष्य निर्माण केलंय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघासमोर. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजून देखील फायनलची मॅच, त्यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि बक्षीस वितरण असं भरपूर बिझी शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेचच या ठिकाणी दुसऱ्या डावाला आपण करूया सुरुवात. 59 धावांचं लक्ष्य प्रथम बॅटिंग करत असताना एसडी लॉयन्स संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तोरे यांच्या
संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळते आणि 59 धावांचं लक्ष अगदी अजय मानेनं सांगितलं होतं की आम्ही 60 ते 70 धावांचं टार्गेट जरूर देऊ, कारण की चांगला बॅटिंग लाईनअप एसटी लायन्स या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर एक ताकदवान संघासमोर ताकदवान आव्हान इथे ठेवलंय बॅटिंग करत असताना टीम एसडी लायन्स या संघानं. 59 धावांचं लक्ष 5 षटकामध्ये 59 धावा. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय धनंजय कोळी सर, शशी साटम सर, रुपेजी सावंत सर आणि शशांक सर अशी चारही पंच आजच्या या डे नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली पंचांची भूमिका राहिली, खूप मेहनत या स्पर्धेसाठी या चारही पंचांची राहिली. चला सामना स्पीडअप करा. 59 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सचिन वक्ते आणि विजय पावले मांगले गावचे दोन्ही सुपरस्टार खेळाडू. एकाने जर पाहिलं तर शिराळा तालुक्याचं क्रिकेट गाजवलंय आणि दुसऱ्याने जर पाहिलं तर संपूर्ण भारत आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावरती गाजवलाय. चला बॉल द्या. अजय जाधव गोलंदाजीसाठी आलाय. मानेवाडी एक्सप्रेस समोर सचिन वक्ते. पहिला बॉल. पहिल्या बॉलवरती पहिल्या विकेटचं पतन. लेग बी फोर साठी मात्र दाद मागितली आणि पंचाने मात्र ती दाद उचलून धरली. पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी पायांचा वेध घेणारी गोलंदाजी आणि पंच धनंजय कोळी सरांनी अगदी लगेचच या ठिकाणी डिसिजन दिला. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाला. पहिल्या बॉलवरती विकेट आली. कुठेतरी दबाव आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सातत्याने अरुणदादा मोहिते स्पोर्ट या नावाचा संघ ज्या ज्या वेळेस 32 शिराळ्यामध्ये खेळलाय त्या वेळेस मात्र शरद बेंद्रे हा देखील खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. असे काही खेळाडू आशिष सर 32 शिराळा क्रिकेटची तुम्ही 6 पर्व जर पाहिली तर भरपूर टीम मध्ये असे काही खेळाडू आहेत की ते संघ मालक आणि ते खेळाडू फिक्स आपण पाहिलेत आणि त्यामध्ये शरद बेंद्रे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर शिराळा तालुका भाजप युवा मोर्चा सदस्य सन्माननीय सावंतवाडी गावचे सुपुत्र विकास अण्णा सावंत यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. या वेळेस शरद बेंद्रे आले. चांगला शोक लगावलाय. ऑन साइडला एक धाव आल्या. धावांचं खातं या ठिकाणी उघडलं जात आहे. धावसंख्येचं खातं ओपन होताना शरद बेंद्रे यांच्या बॅट मधून आले ते एक सिंगल. पहिल्या बॉलवरती विकेट आली. पहिल्या बॉल नंतर थोडासा दबाव कुठेतरी असेल, परंतु विजय पावले जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत मात्र सामन्याचं भाकीत करणं आणि सामन्याचं गमक सांगणं कुठेतरी कठीण जाईल. कारण की
59 धावांचं टार्गेट जरूर आहे, परंतु विजय पावले यांनी क्रिकेटचा बराचसा चढ उतार पाहिलाय. क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू, एक सध्याच्या घडीला जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची वर्णी लागते असे खेळाडू विजय पावले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सावंतवाडीची आमची विजयाण्णा सावंत यांचं शुभागमन, भाजप युवा मोर्चा शिराळा तालुक्याचे विकासांना सावंत यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून बत्तीस शिराळा प्रीमियर लीगला सदिच्छा भेट देण्यासाठी हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या वेळेस पंचाचा इशारा नो बॉल आणि नो प्लस चौकार. अगदी या बॉल वरती धावा मिळत आहेत 4, आलाय तो चौकार. पैती नो प्लस 4 या धावा किती महागात पडू शकतात सेमीफायनलच्या मॅच मध्ये. कारण की फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर एक एक धाव, एक एक बॉल मात्र खूप इम्पॉर्टंट. धाव संख्या 7 या आकड्यावरती 7 धावा. स्विंग इन मिस, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अजय जाधवची. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. अगदी कौतुक करेन दुपारपासून जर पाहिलं तर हा चायवाला मुलगा इथे फिरत आहे आणि व्यवसाय कसा करावा अगदी लहानपणापासून मुलाचे पाय पाळण्यात देतात असं नेहमी म्हटलं जातं. आणि सगळ्यांना फ्री मध्ये चाय नाही, परंतु त्याच्याकडे जी रुपेश सर कला कौशल्य आहे ना, कारण की अगदी संध्याकाळी 10चं टायमिंग झाले, 10 वाजून गेलेत, कुणी चाय घेऊ किंवा न घेऊ, परंतु त्याचं जे कौशल्य आहे प्रत्येकाला येऊन रिक्वेस्ट करणं चाय पाहिजे का, हे कौशल्य त्यांनी लहानपणामध्ये अवगत केलंय. आणि तेच कौशल्य मोठं होत असताना एक मोठा बिझनेसमॅन बनू शकतो. या वेळेस समोरच्या दिशेत फटका केला, क्षेत्ररक्षक मात्र थोडेसे फंबल. आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये, कारण की एक धाव आले. संघाची धाव संख्या 10 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. नऊ धावा फलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 9 धावा. शेवटचा बॉल. सेन्सिबल क्रिकेट, संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक स्वतःवरती ठेवलाय. 1 धावाले. संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 59चं लक्ष आता 24 मध्ये 49 करायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या. दहा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याचबरोबर थोड्याच वेळात या ठिकाणी ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे, शाहूवाडी तालुका आणि तुरुकवाडी गावची विघ्नहर्ता रोड लाईन्स चे सर्व सातत्याने ज्यांनी शाहूवाडी क्रिकेट साठी मोलाचं योगदान दिले, ज्या पद्धतीने 32 शिराळ्यामध्ये शंकरदादा मोहिते, तसंच शाहूवाडी मध्ये सर्जेराव शेठ मांगडे यांचं योगदान राहिलं. इथे विजय पावले यांच्या बॅट मधून अफलातून शोक, बॉल सीमारेषा बार, चौकार. तर आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन
या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते। सामना 2 मिनिटं थांबवा। विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व सन्माननीय आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे। विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व मी नुकतीच ज्यांची चर्चा करत होतो ज्या पद्धतीनं 32 शिराळा तालुक्यामध्ये शंकरदादा मोहिते यांचं क्रिकेटमध्ये जे कार्य आहे त्याच पद्धतीने जर पाहिलं तर शाहवाडी तालुक्यामध्ये सातत्याने ज्यांनी क्रिकेट असू द्या सामाजिक कार्य असू द्या सातत्याने ज्यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे ते विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व साधी राणी आणि उच्च विचारसरणी असणार एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं शुभागमन वेलकम 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये सहर्षाचं स्वागत आणि स्वॅगचे स्वागत इथे षटकार आलाय फलंदाज शरद बेंद्रेच्या बॅट मधून सर्जेरावजी मांगडे शेठ यांचं स्वागत मात्र इथे षटकारानं केलंय। फायनलची मॅच ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अर्थातच विघ्नहर्ता रोड लाईनचे सर्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय। यावेळेस बॅटची लीडिंग एज बॅटची कडा आणि बॉल मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये फलंदाज क्रमांक 2 शरद बेंद्रे बाद। विषय आपलं खोकला की ठोकला विषय आपलं खोकला की ठोकला नादाला लागायचं नाही रे आमच्या नादाला लागायचं नाही अरे नावात पावर हाय रे मी 32 शिराळकर हाय नावात पावर हाय रे मी 32 शिराळकर हाय। अगदी नावात पावर आहे आम्ही 32 शिराळकर आहे अगदी 6व्या पर्वामध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय। सनीत सरापले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्या समवेत नारायणजी मांगडे साहेब आणि शिवानंद शेठ यांचं देखील शुभागमन त्यांचं देखील करूयात आपण सहर्षाचं स्वागत। यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉल आलाय सनीत सर आपली बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग परंतु धावा येणं तितकंच महत्वाचं आहे। दुसरं षटक मार्गस्थ आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 59चं लक्ष। दोन षटकांचा खेळ झाला समाप्त। शेवटचा बॉल आला डॉट बॉल। अपील स्ट्रॉंग होती परंतु आत्मविश्वास तितकासा पाहायला मिळाला नाही पंचांनी मात्र साफ नकार दर्शवलाय। 2 षटकांचा खेळ समाप्त 21 धावा धावफलकावरती लागले गेल्या। त्याचबरोबर शंकरदादा मोहिते यांचे सहकारी मित्र आदरणीय प्रकाश भाई यांचं देखील शुभागमन आज खास करून नेरूळ वरून या ठिकाणी या स्पर्धेसाठी दाखल झालेत। प्रकाश भाई ज्यावेळेस शंकरदादा मोहिते साहेबांच्या समेत अनेक क्रिकेट स्पर्धेना त्यांची हजेरी राहते आणि आज 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये शंकरदादा मोहिते साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आलेली आहे आणि त्या स्पर्धेला
प्रकाश भाई यांचं देखील शुभागमन सहर्ष असं स्वागत. तर प्रकाश भाई पाटील डी.वाय. पाटील डी.वाय. पाटील मॅनेजमेंट कंस्ट्रक्शनचे प्रकाश भाई पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. चला 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सचिन माने गोलंदाजीसाठी. आता समीकरण जर पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे आहेत 38 धावा. यावेळेस पहा पहिल्याच बॉल वरती चुलीवरचा तवा आणि विजय पावले यांच्या बॅटिंगची हवा. आलाय तो षटकार. शंकर अगदी गावागावामध्ये नाव गाजते शंकर दादांचा आदरणीय प्रकाश भाई पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी होते. डी.वाय. पाटील कंस्ट्रक्शन मॅनेजमेंटचे सन्माननीय त्याचबरोबर भावीजी गायकवाड साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेला अगदी मोलाचं सहकार्य केलं आहे. या वेळेस पहा चांदीच्या ताटात ठेवलाय केक आणि हा षटकार देख काय फटका लाजवाब. असंच नाव नाही सात समुद्रा पार गेलेला. त्याच्यासाठी बराच संघर्ष बरीच मेहनत विजय पावले यांनी घेतली. अरुणदादा मोहिते यांनी दाखवलेला विश्वास सातत्याने 3ऱ्या वर्षामध्ये विजय पावले एक आयकॉनिक खेळाडू म्हणून या संघामध्ये खेळत असताना. चला बॉल द्या. जुना बॉल द्या. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेला तृतीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलेला आहे ते सन्माननीय भावेशीट गायकवाड युवा उद्योजक त्यांचं देखील शुभागमन. त्याचबरोबर प्रकाशभाई पाटील नेरूचे त्यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. पाता 16 बॉल मध्ये 26 धावांची गरज. सचिन मानेने ज्या पद्धतीची फटके मारले त्याच पद्धतीची टिट फॉर टॅट. यावेळेस पाक खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेत केला. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बॉल निघून चला सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 2 टार्गेट इथे सचिन मानेची गोलंदाजी. ओहो आणखीन एक पॉवरफुल तडका. बॉल सीमारेषा पार आउट ऑफ दी पार्क. लॉंग अँड स्ट्रॉंग विजय पावले सांगली एक्सप्रेस मांगलेगावचा अभिमान त्यांच्या बॅट मधून आलाय. क्रॅकिंग षटकार. हातात डांबर हाय आमच्या हातात डांबर हाय. आता मॅनेजमेंट टीमला काय करायचं आहे तर मॅनेजमेंट टीमला फक्त आणि फक्त जुने बॉल पुरवायचे आहेत. कारण की अगदी ज्या पद्धतीनं बंदुकीतून गोळी निघावी तसे फटके आपल्याला विजय पावले यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत.
चला बॉल दुसरा बॉल द्या कारण की 14 बॉल मध्ये 16 धावा, 18 चेंडू 38चं समीकरण आता पूर्णपणे जवळ आणलंय. चौदा बॉल मध्ये आता 16 धावांची गरज. कमी गतीचा बॉल बाईकच्या स्वरूपामध्ये मात्र ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आता 13 बॉल 15ची गरज. मॅच मात्र जवळ आणल्या या षटकामध्ये. महागड षटक आतापर्यंत 23 धावा या षटकामध्ये आल्या. महागड षटक झाले 2 षटकार 1 चौकार. त्याच्यानंतर भरपूर धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. यावेळेस आणखीन एक चांगला सोकला गावलाय. कॅच इथे ड्रॉप झाली आहे. कॅच कुणाची सोडली तर विजय पावले यांची कॅच सुटली आहे. जीवनदान संधी निर्माण झाली आहे. पकडा झेल आणि जिंका 32 शिराळा प्रीमियर लीगचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस हे वारंवार ऐकलं जातं, परंतु याच चुका वारंवार क्रिकेटच्या वर्तुळामध्ये घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता समीकरण बदललंय. 12 चेंडू 14 धावांची गरज. 12 बॉल 14. मॅच जर पाहिलं तर अजून देखील गोलंदाजी करणाऱ्या संघाला कमबॅक करण्याची संधी, परंतु इथून पुढे डॉट बॉलचं पर्सेंटेज जास्तीत जास्त वाढवावं लागेल. जास्तीत जास्त निर्धाव बॉल हे मात्र या मॅच मध्ये कमबॅक करून देतील गोलंदाजी करणाऱ्या संघाला. संजय नायकवडे आले जे चरणगावचे खेळाडू आहेत. सातत्याने एसडी लॉयन्स हा संघ ज्या वेळेस अडचणीमध्ये सापडलाय त्या वेळेस संजय नायकवडे यांची गोलंदाजी खूप धारदार राहिली, परंतु आता समोर जर पाहिलं तर विजय पावले यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करायची आहे. 12 बॉल 14ची गरज. फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ कोणता ठरणार हे सांगून जाणारी मॅच, हे सांगून जाणारे 12 बॉल शिल्लक. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, तिखट मारा करावा लागेल. 12 चेंडू 14. यावेळेस 12 बॉल 14 धावांची गरज असताना पुलिस सक्सेसफुल ब्युटिफुल 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये बावडी केलाय. बॉल लागूल आणि हा येतोय दमदार षटकार. अगदी आंब्याच्या झाडाचे आंबे पाडावे तशी ती बॉल गायब होत आहेत. प्रत्येक बॉलला या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. पण आतापर्यंत बॉल कमी आणि धावा जास्त, परंतु आता बॉल जास्त आणि धावा कमी. 8 धावांची गरज. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावलाय. बॅक टू बॅक दुसरा बॉल वरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. विजय पावले यांची बॅटिंग जर आवडली असेल, हा संघर्ष जर आवडला असेल तर एकदा जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्यात. विजय पावले सांगली गावचा 32 शिराळा तालुक्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान. सध्याच्या घडीला रन मशीन अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाची. नाहीतर मी ठोकतो आणि सेन्सिबल क्रिकेट संयमाचं क्रिकेट केलंय. अगदी आता 2 धावांची गरज आहे. 9 बॉल मध्ये 2 धावांची गरज. काय बॅटिंग केली आहे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय. आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ, त्याचबरोबर नारायण मांगडे साहेब, शिवानंदजी शेठ, त्याचबरोबर भावेश शेठ गायकवाड ही मान्यवर मंडळी आणि यांना कशा प्रकारचं क्रिकेट हवं असतं तर अशा प्रकारे तोडफोड कार्यक्रम त्यांना आवडतो बघायला आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि कॅच इथे ड्रॉप होते आणि विजय पावले यांच्यासाठी कॅच प्राइज झालेला आहे. विघ्नहर्ता रोडलाईनची सर्व एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय सर्जेरावजी मांगडे शेठ यांच्याकडून
या बॅटिंग साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. अप्रतिम बॅटिंग, अगदी 59 धावांचं लक्ष आतापर्यंत टार्गेट या मॅच मध्ये. आतापर्यंत हे टार्गेट चेस झालेलं नाही कोणत्याही संघाला, परंतु आज विजय पावले यांनी या लीग मध्ये हा रेकॉर्ड निर्माण केलाय. आता 7 बॉल मध्ये 1 धावेची गरज. अजून देखील हार मानायला संघ तयार नाहीये, परंतु काय लढतोय अगदी डीडी कुठेतरी अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघामध्ये पाहायला मिळतात. तर अजून डीडी यांच्यावरती आमचं लक्ष नव्हतं, कारण की लकी फॅक्टर जिकडे डीडी तिकडे विजय. कारण की विजय दादा 32 शिराळामध्ये अनेक वर्ष क्रिकेट मध्ये जर पाहिलं तर जिकडे डीडी तिकडे विजय. आणि विजय संघ आता कोणता होणार हे सांगून जाण्यासाठी अजून 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये 1 धावेची गरज. सहा बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाला. चला मॅच स्पीडअप करा. शेवटच्या धावासाठी मात्र इथे षटकार ठोकलाय, सामना केलाय फिनिश. अप्रतिम बॅटिंग विजय पावले यांची राहिली आहे आणि सामना जिंकलाय अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघानं. आणि फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय. संघ मालक अरुणदादा मोहिते स्पोर्ट धामवडे हा संघ ठरलाय. या 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 मध्ये दाखल होणारा फायनल मध्ये दुसरा संघ. अभिनंदन. आणि विजय पावले सर ठरलेत या मॅचचा हिरो. आणि सर्जेरावजी मांगडे शेड यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब, त्याचबरोबर 1000 रुपयाचे पारितोषिक देखील या ठिकाणी दिलं जाईल. अप्रतिम खेळ राहिलाय. ज्या खेळाडून आज जर पाहिलं तर 32 शिराळा मांगले गावाचं नाव 7 समुद्रापार नेऊन ठेवलं आणि आज या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली आहे. बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 19 बॉल मध्ये 15 बॉल मध्ये 49 धावांची खेळी राहिली आहे आणि ते ठरले या मॅचचा हिरो. परंतु अगदी 5 बॉल राखून 64 धावा कुठल्या गेल्या बॅटिंग करत असताना अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघानं. आणि या सामन्याचा हिरो ठरलाय अर्थातच मांगली गाव, 32 शिराळा तालुका आणि सांगली जिल्ह्याचं नाव ज्यांनी 7 समुद्रापार नेऊन ठेवलं. आणि ISPL सीझन 2